पेडणे तालुक्यातील तोडसे भागात जिल्हा पंचायत निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगला आहे। या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष लागून आहे। सत्ताधारी पक्षाविरोधात त्यांनी आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला असून प्रदीप कांबळी यांच्या विजयासाठी ते पूर्ण ताकदीने काम करत आहेत। मी भाजपचाच आहे, कोणताही बंड पुकारलेला नाही, मात्र काही भाजप कार्यकर्ते दगड जरी ठेवला तरी जिंकणार अशा गैरसमजुतीत असून ते मुख्यमंत्र्यांचीही दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप बाबूंनी केला। आजपर्यंत बाबूचा विश्वास दौलून बाबूचं कार्य आहे मतदारसंघात तो पळयल्ले आहा। आज आम्ही घरोघरी जो प्रचार करतात थंय खूप प्रोत्साहन भरभरून मेळटा की आणि विरोधक जो आहा तो ह्या आमच्या त्या प्रसादान जो लोकांचो प्रोत्साहन मेळटा त्याच्या विरोधात सुद्धा काहीतरी ह्या जाल्ली आहा। पण आज मी सगळ्याकडे तुमच्या माध्यमातून मतदारसंघात बाबूच्या नेतृत्वात सगळं कॅन्डिडेट म्हणून सगळ्या लोकांकडे मागतोय की या ZP इलेक्शनाक सगळ्यांनी भरभरून म्हाका मतदान करता आणि बाबूचे हात बळकट करता। मतदारसंघ फाटी सरलेलो लोकांक हांव जेन्ना आमदार जालो तेन्ना लोकांक आव्हान करतालो की आमदार म्हणून तुमी निवडून दिले, आमदारा कडल्यान काम करून घ्या म्हणून अशें लोकांक आव्हान करतालो आनी ही जागृती आमी केल्या। मतदारसंघान फूल डेव्हलपमेंट केला, विकास आमी पावयला, प्रोजेक्ट काडले आणि त्याच्या नंतर ह्या इलेक्शनाक म्हाका काडलो आणि BJPन मडगांव दवरलो। तांकां अशें दिसता की BJP म्हटल्या उपरांत कोणी निवडून दितलो, तशें जायना आणि ह्या मतदारसंघात 9 चेहरो हाडलो तेणें आल्लेकराक। हांवें आव्हान केलें आल्लेकराक काडपाचो, सपोर्ट करपाचो म्हणून, पण आल्लेकरान काम केलें। 5 वर्सां लोकांक कितें दिवपा जाय तें दिलें, लोकांचें आयकलें। विधानसभेत तोंड उगडना, ज्या मनशाचें तोंड सुद्दां उगडल्यार हे बंद करतात, ह्या रितीन तेणें कामां केलीं। येदो व्हडलो प्रोजेक्ट काडलो एअरपोर्टचो, आमच्या मनशांक आमच्या मतदारसंघाच्या लोकांक स्थान मेळ्ळें। जो प्रोजेक्ट आमी हाडलो त्या प्रोजेक्टाचो म्हाज्या मतदारसंघात बेनिफीट मेळटली, नोकऱ्यो मेळटल्यो आनी बेकारी म्हणटा ती दूर जातली। कारण म्हाज्या कडेन लोकांचो एकच आव्हान आसलेलो की बाबू आमकां सर्वीस केन्ना मेळटली, डेव्हलपमेंटूय केलो, आतां सर्वीस केन्ना मेळटली, तेज्या खातीर हे प्रोजेक्ट आयले। पण ह्या प्रोजेक्टाचो आमकां फायदो मेळ्ळो। टॅक्सीवाले आरडटात थंय, तांकां जागो ना पार्किंगाक, ह्या रितीन थंय कांय जितले आमी एग्रीमेंट आमी पांडुरंग परबाक धरून जितले आमी एग्रीमेंट दिल्लो आमचो तो सगळो भायर उडयलो आनी ह्या मतदारसंघातल्या आमदारान जाप सुद्दां काडूना। हें दूख दिसता म्हाका। चीफ मिनिस्टराचें कांय उलोवपाचें ना, पण चीफ मिनिस्टराक हे मिसगायड करतात कांय BJPचे लोक आनी ह्या मतदारसंघाक फाटल्यान ओडतात। हांवें पळयला कालची मिटींग हांवें पयली घेतली मतदारसंघात कॅन्डिडेटा खातीर, ती मिटींग ती बंद करपाक सुद्दां खुबशे BJPतले मदले लोक वावरले, पण चीफ मिनिस्टरान तेजो हें करूना। कारण ही लोकशाही, चीफ मिनिस्टराक हेजे भितर असले कितें आयकून नांव पेड्यार करून घेवपाची गरज ना। कारण हो BJP जे आसा ते वयले सेंट्रलांतले लेवलांतल्यान टॉप नंबर 1 चलता, पण ह्या भितर मतदारसंघान मडगांवान ही खराब करनाकात। काही लोक कीड भायर सरलेले आहात ते कितेंय सांगून चीफ मिनिस्टराक ताका यूज करपाक पळयतात आणि ते यूज करतात आणि ह्या मतदारसंघाची घाण करून उडयतात। हो मतदारसंघ फाटी येयलो आणि आज ह्या BJP आमकां दुसरो उमेदवार दिल्लो ZP। ज्या ZP जो उमेदवार दिला तेणे ह्या मतदारसंघात केन्ना कोणाक तोंड दाखोवना, तो राघोबा कांबळी आज आमकां दिल्लो आहा। प्रदीप कांबळी म्हणटा इलेक्टेड मनीस, सरपंच, पंच आणि काम केला, पण हो राघोबान हेणे कितें काम केला, 1% तरी काम केला हे दाखोवन दिवपाचें। हांव आसतालो तेजे बरोबर, आमी रावताले तेजे बरोबर सगळे। आमी दुसऱ्या मतदारसंघात दुसऱ्या जिल्हा भितर आमी पडूनात, कारण आमकां थंय कोण तरी काम केल्लो मनीस आसा। ह्या मतदारसंघात वर्षा परत हांव फाटीं व्हरपाक दिवचो ना। लोकांक म्हाजें आव्हान आहा, लोकांक काही BJPचे काही कीड आसात त्या लोकांक भिवयतात, काही उमेदवाराक भिवयतात, काही लोकांक भिवयतात, भायर सरनाकात, मिटींग हें जातली तें जातली अशें तशें म्हणून लोकांक ट्रान्सफर करता म्हणून भिवयतात। पण म्हाज्या लोकांक आव्हान आहा की असले कॅन्डिडेट घालून आमचो मतदारसंघ फाटीं व्हरनाकात। हो मतदारसंघान काम जावपाक जाय। ह्या मतदारसंघात केद्याय व्हडल्यान कसलोय समज प्रेशर हाडलो जाल्यार तुमी सांगात
की हो मतदारसंघ परत फाटी व्हरपाचो ना आमकां आनी आमकां भिवोवपाची गरज ना. आणि काही लोक भितात आला त्यांना माझे आव्हान हा त्यांच्यानी जो हा वोट आपलो हो सिक्रेट वोट जो असो वोट मारपाचो की हांकां कळू सुद्धा ना पण वोट प्रदीप कांबळीक मारपाचो आणि ताका निवडून हाडपाचो. ह्या एका तुम्ही भिवू नाकात आणि परतो तुमचो जो वोट हा तो सिक्रेट वोट हा तो तुम्ही दाखवून दियात की हो मतदारसंघ परत आम्ही फाटी व्हरचे ना. केदो व्हडलो येऊन दी हो मतदारसंघात काम करपी आमकां मनीस जाय. आणि माझं तुमकां सगळ्यांक आव्हान या मतदारसंघाच्या लोकांक आव्हान करता हांव जाता तितलो रिक्वेस्ट करता की जाता तितले या प्रदीप कांबळीक बहुमतान निवडून हाडात आणि दाखवून दियात की आम्ही पेडण्याचे लोक अभिमानी स्वाभिमानी म्हणून की आम्ही असो परत फाटी व्हरपी न्ही म्हणून हो मतदारसंघ आम्ही कष्टान आमच्या कष्टान आणि आमच्या त्यागान हो मतदारसंघ मुखार हाडला. या मतदारसंघात तुम्ही जाणा कशे हाल असलेले ते 35 वर्सां या मतदारसंघात लोकांनी हाल काढल्या. उदका शिवाय लायटी शिवाय रस्त्या शिवाय आम्ही हो मतदारसंघ फुडें गेला झगडून त्यागान सॅक्रिफायसान आणि हो मतदारसंघ परत आम्ही फाटी व्हरपाक दिवचो ना. पण वोट प्रदीप कांबळीक घालात आणि दाखवून दियात की आम्ही परत असले तुमचे दोष करून घेवपाना. आणि माझे चीफ मिनिस्टर प्रमोद सावंताक आव्हान या यांचे जे जे तुझे भितर आसात काही लोक ताजे आयकून घेऊ नका. तू एक बरो बहुजन समाजाचो लिडर आम्ही तुका मानतात पण तुझ्या कानान जे कितें घालतात ते बरोबर न्ही. परत त्या मतदारसंघाक फाटी व्हरपाक आमी दिवची ना. आणि हो मतदारसंघाक हांव मागता त्या मतदारसंघाच्या लोकांक ही एकच संधी आहा तुमकां दाखोवपाची की आमी स्वाभिमानी आमी अभिमानी पेडणेकार आमी परत हो मतदारसंघ फाटी व्हरपाक दिवपा नात. आमी जाता तितलो वोट या मतदारसंघात आमी प्रदीप कांबळीक घालतले आनी ताका बहुमतान निवडून दितले. आणि हो तुमचो मनीस काम केल्लो आयिल्लो मनीस काम करतलो आणि फुडें व्हरतलो. ह्या रितीन हो मतदारसंघ फुडें तुमी घेतले. प्रेसा कडेन मागता की असले मनशाक तुमी सपोर्ट दियात आदार दियात काम केल्ले आहा आणि फुडें व्हरात.